याची साफसफाई ही मागची गाडी ठेवू तर पूर्ण माती माती झाली आहे. पाण्यानं साफसफाई करावं लागेल. असं कर, मी झाडतो, तू पाणी आणतं का? तुम्ही नको झाडू, मीच झाडतो, पाणी आणतो. मग पाणी टाकून चांगलं खराट्यानं साफसफाई करतो याची. पाटली नाजी मांग पहा कोण होय. अरे हे तर रीता आहे. एकटीच कशी काय आली आहे? एकटीच आली का तू? एकटी नाही आली मी, दोघे पण आलो. एकटी कशी येणार आहे? पण रस्त्यात बाबा दिसले तर हे थांबून गेले. येत आहे मागून. वहिनी तुम्ही तर खूप बारीक झाल्या. तुला काय करायचं आहे? मी बारीक हो लठ्ठ हो? नाही, रोड दिसून राहिल्या म्हणून म्हटलं. पण तू इकडून कोण आली, समोरून कोण नाही आली? समोरूनच आली होती. दार बंद होता ना, आवाज देऊ देऊ परेशान झाली म्हणून मी मागे आली. चल मग इकडूनच जाऊ. हे घे पकड चंदा बॅग. चंदाले झाडाचं काम आहे. चल तूच घेऊन चाल, इकडून जाऊ. झाडणं चाललं का? झाडेन ना थोड्या वेळाने झाडे. हे पकड बॅग. काकू मी एवढं झाडतो, झालं काम, मी चालली मग घरी. रिकामे कामं नाही होत माझ्याकडून. माझ्या सासूबाईंनी तर सगळ्या नोकरांना डोक्यावर बसून ठेवलं आहे. चल मी पकडतो, चल इकडून जाऊ. राहू द्या, मीच पकडते. जा ना, बेडरूम मध्ये बॅग ठेवून दे ना. जा त्या वरच्या बेडरूम मध्ये. साफसफाई केली आहे का बेडरूमची? असं थोडंसं तर काय होते, साफच राहते ना. तुम्ही चंदाला जास्त डोक्यावर चढवलं असं नाही वाटत? तिला बॅग घेऊन चाल म्हणलं तर ते बॅग घेऊन चालायला तयार नाही. तिला कामं नाही का दुसरे? कशी चालन ते? म्हणून तू म्हटलं मी घेऊन चालतो. तुम्ही कशाला घेऊन चालता? आणखीन आल्याबरोबर मुलाला सांगाल. आणि तिला कायचं मी डोक्यावर चढवलाय? कोण आहे तिच्याशिवाय? आम्हाला ती एकटी येते, काम घेऊन करून देते आणि जाते. जाऊ द्या, भाषण नका देऊ. मी ठेवते माझी बॅग. आणि माझ्यासाठी नाश्ताचं झाला आहे का तयार? हो हो, मी करायला लावतो चंदाले. चंदा, ए चंदा इकडे ये. बोला ना, काय म्हणता? मी म्हणतो राहू दे ते झाडाचं मागचं खराट्याचं, राहू दे, पाणी टाकून देईन. तू पहिले नाश्ता कर, पोह्या कर नाही तर उपमा कर. पण स्वयंपाक तर करून ठेवला आहे ना मी. स्वयंपाकी कमी पडेल ना, दोघाचा स्वयंपाक आहे. तू थोड्याशा 5-6 पोळ्या बी करून घे आणि वरण भाताचं कुकर लावून दे. हे पाय, तिच्याकडून मी माफी मागतो. जाऊ दे ना, आले आहे तर दोघे जण आले. काल ते दोघां दिमाग खराब होईन तिचा, माहीत आहे ते कशी आहे. कशी आहे काय आहे मला काय करायचं आहे तिचं? कशी बोलते, बॅग नेऊन ठेव प्रेमानं तर म्हणा ना. जाऊ दे, तू काही जास्त बोलत नको जाऊ. पण मला एक सांगा का, जाऊ दे आता काय म्हणू मी. काय करू मग? पोहे करू का उपमा करू? तर मला तेही नाही माहीत मॅडम काय खाते तर. मला तुमचं पोरगं काय खाते हे नाही माहीत का? पोराला तर पहिले पोहे आवडे. ठीक आहे, मग मी करतो पोहे. हे सुन तर माहीत त्याचंच आहे. आता तर जास्तच पावर दिसून राहिला. आणि चंदाले काम काय माहीत कसं होते काय होते तर. येत नाही म्हणून वाटी मिळे ना. आता आले ते काय माहीत काय करते तर. आले का सुनबाई? हो हो, आली ना. मी आल्या म्हणून राहिली. आली ना. तुम्ही एकटे आले? ह्या नाही आला का? चे मित्र दिसले, 1-2 जुने, थांबला तो तिथं. सुनबाई थोडेसे कपडे व्यवस्थित घालायला लावता, इकडे गावात आली तर. राहू द्या ना, घातले आहे ना, सारेच लोक घालते आजकाल. जाऊ द्या, काही बोलू नका. नाही बोलत. आल्याबरोबरच तर चंदा आले म्हणे ते बॅग घेऊन चाल. चंदा तर माहिती आहे आपली कशी आहे तर. चंदा म्हणते ज्याचं काम त्यानं करा, मला काम आहे. चंदाचं आहेच ना, तसंच काम आहे. आता ते तिचं काम नाही करून तर काय बॅग घेऊन चालायचं काम करण? ते काय आपली फुल टाइम जॉब नोकरी नाही का? म्हणून तर तिथे आपल्याला दोघं राहते म्हणून तर ठीक आहे. करते ते सगळंच, पण तिला प्रेमाने घ्यायला लागते. किती धूळ आहे रूममध्ये. चंदाला झाडून पोछा करायला लावा. तिथे रूममध्ये बोलावा. मी येते बाहेर. हे पहा, झाली सुरुवात. आता झाडू पोछा करायला लावून ते रूम मध्ये. चंदाले करायला लावून दे. जाऊ दे, आपण जास्तीचे पैसे देऊन देऊ. पैशाची गोष्ट नाही आहे. चंदा पैशाली नाही आहे. चंदाली पाहिजे प्रेमानं सांग ना. सुनीता, इकडून कुठून येऊन राहिली? लताच्या घराकडे गेली होती. कोणतं काम पडलं? काही नाही, ते तिने मागं नाही का ते ब्लाऊज कुठं शिवलं नाही, ते कसं डिझाईन आहे म्हणून ते बोलावे म्हणून गेलते. बोला ना, काय म्हणता? अशीन काम तो बाजारात. अक्षर तुझी आहे, माटगी ठाणा लागेल ना, नवीन मडकं. हो, चालायला लागेल ना. जाऊ मग, उन्ही खूप तपून राहिली. हो, तेच विचारत होती. चालशील तर जाऊ. एकटे जाऊशी नाही वाटत नाही तर. ना येईन ना मी. झाले चंदाचे एवढ्या लवकर कामं? आली घरी?
लवकर कामं झाली आज. कामं गी पण झाली, मी चाली रागानं. जरा गेला बाबा तुले. मला एक सांगा, तुम्हाला एक सांग, माहीत नसन, पाटलिंग काकूची सून आली आहे लहान. बापा बापा काय मॉडर्न आली तर. हो काल म्हणेच त्या एकही सुनने आली, अक्षय तृतीय आहे. हो तो आली, माहीत होतं, माहीत नव्हतं वाटते. दोघे जण आले. मॅडम आली मागून एकटी. मला का म्हणते बॅग घेऊन चाल अंदर. इतक्या दूर तिनं बॅग आणली, मला घेऊन चाल म्हणते. मी म्हणलं वहिनी तुम्ही रोड दिसून राहिल्या, बारीक झाल्या म्हणलं, तुला काय करायचं आहे म्हणते. जाऊ दे ना, आपलं काय करायला लागते, आपल्या कामाशी मतलब. तसंच आहे काकू, मी कामाशीनच मतलब ठेवतो ना. पण मले मग पाटलिंग आजी म्हणे जा म्हणे नाश्ता कर, पोहे करून घे म्हणे. पोहे करायला गेली मी, पोहे करून राहिली. राहू दे म्हणते पोहे करायचे, नाश्ता करायचा, पहिले रूम झाडून साफ करून दे. कुम तर मला थोडंसं नाही ऐकत, आवडत नाही. मग काय तू तशीच आली का? हो आली मी. तसे मी पहिलेच सांगत होतं आजीला का मी पटापटा काम करून जाईन. आता हे घरी आले आहे तर मला का माहीत हे येणार आहे म्हणून. पण तू येऊन गेली तर त्या पाटलीन काकोली सारे काम करायला लागेल ना आता. सून काय करण? हो ह्या विचार तर आला नाही मनात. गेली मी सांगूनच. जाऊ दे ना, तुझं कामच करायचं होतं ना, करून दे आजचे दिवस साफसफाई. पण बोलणंच चांगलं नसलं तर मी कशी करून देऊ. मग ऐक चंदा, चालली जा आता. इतक्या दूर, आज जास्त दूर तर नाही आली तू. करून दे आणि आजचे दिवस पाय काय म्हणते तर काय काय करायला लावते, कसं करायला लावते. जा मग आपण बाजारात जाऊ दुपारून 4-5 वाजता. बाजारात तर मलाही जायचं होतं. जाऊ दे, आज माघारी काही येऊ नको, मी करून घेईन मा काम. नाही काकू असतोडी होते. न्यावत होते, तू जा आणि करून दे तिचं काम. नाश्ता करून दे. आणि स्वयंपाक झालाय का? हो झाला आहे स्वयंपाक, पण काय दोघापुरताच केला आहे ना. आता काकू मंगाशी म्हणे कायची भाजी करायला लागेल म्हणे ना, 4-5 पोळ्या करून दे म्हणे जास्तीच्या. करतो मी सगळं, पण मला हुकूम नाही आवडत. जाऊ दे ना चंदा, तुला नेहमी त्या पाटलीन लाजी तू काही म्हणते का? पोरीबाईसारखंच वागू दे ना. त्याचा थोडी वाद आहे, त्याच्याकडे पाहून तर मी काम करतो. आली कशी काय एकटीच न सांगता? काय माहीत बा कशी आली तर. लहानच आली का? मोठी नाही येणार आहे का? काही माहीत नाही मोठी येणार आहे का नाही येणार. तर लहान दिसली. कपडे बिटपे तुझं मॉडर्नच घालते. साक्षी वहिनी घालते तसे कपडे घालून आहे. आता शहरात राहते एवढ्या मोठ्या, तर कसे कपडे घालन आपल्यासारखे साडी गेडी. चला मग मी येतो, तुम्ही म्हणता तर येतो, नाही तर मी तर नाही जातो आता. थांब जा मग बाजारात जासाठी. हो हो थांबतो आम्ही. ये तू जा. हे तर चंदा आहे, तिला आवडते या ठसन कोणाची. तिचे काय चुकलं चंदाचं? हुकूम कोण फैलवून एवढं ऐकन का? प्रेमानं तर म्हणा. नाही पाटलीन काकू सून नाही आल्या, सुनाने राहत शांत होत्या. आता माहीत नाही काय होती त्याच्या घरी तर.